नमस्कार मित्रांनो, आमची माती आमची माणसं याच्यामध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आपण एका कुटुंबाशी संपर्क करूया, बघूया पाण्या पावसाचे काय होत आहे. मित्रांनो, आमची माती आमची माणसामध्ये आपलं स्वागत आहे. चला आपण एका कुटुंबाशी भेट घेत आहेत. काका काका आपला एक मिनिट देता का? आमची माती आमचं माणसं काय काम आहे आमच्या उन्हात आणत आम्ही दिवसभर राबतो माहिती घेऊन फिरता, कशाला डिस्टर्ब करता? पाणी पाऊस एक मिनिट, तुमचं मुख्यमंत्र्यापर्यंत तुमचा आवाज जाईल का? त्याचं तर नावच काढू नका. काय काय झालं? त्यांना कर्जाचं नुसतं आश्वासन देऊन आम्हाला पाणी पाजले. आधी देव बी पाणी पाजलं नाही आणि त्याचं बी पाणी पाजलं. काय पण मला एक सांगाल का, तुम्हाला काय अपेक्षा आहे मुख्यमंत्र्याकडून? काय अपेक्षा मला सांगा. मुख्यमंत्र्याकडून अपेक्षा तर खूपच आहे, पिकाला चांगला भाव मिळाला पाहिजे, अजून कर्जमाफी व्हायला पाहिजे, पण तो नुसतं आश्वासन देऊन कामं दाखवतात. मग काय करावं असं वाटतं? मग आता मुख्यमंत्र्यांनी काय करावं आणखी तुमच्यासाठी? त्यांनी तर कर्जमाफीचं आश्वासन तर दिलेलं आहे तुम्हाला. आश्वासन तर कोणीही देतं हो, आश्वासन तर कोणीही देतं, अवलंब झाला पाहिजे ना त्या गोष्टीचा. हो. आता आणि तुम्ही काय पेरलंय हे शेतामध्ये? हे आता एक कोथिंबीर, मेथी, तिकडं परत बगीचे लावले आमचे सगळे, तसंच पिके पेरले. किती एकर आहे? ते टोटल पूर्ण तिथून तर तिथपर्यंत 3 एकर. 3 एकर नाही, खोटं बोलताय तुम्ही. 5 एकर वाटतंय मला. 5 एकर कस का बाबा? 5 एकर असतं तर माणूस लावून कामं केली असतं. आम्ही आमच्या घरच्या घरी आणि आपण माणसं लावले का? नाही आमचा घरचाच नाही. मग हे किती म्हणजे जुडी काय विकताय कोथिंबीरची? काही भाव नाही हो त्याला, मोठी पाण्यामुळे चालू सगळं. बोला ना काका. अरे बाबा कशाला डिस्टर्ब करतो? कधी करू दे ना आमचे कामं. काही भाव चालू नाही कोणत्याच गोष्टीला. मित्रांनो, बघितलं लोक खूप चिडलेले आहेत. मला असं वाटतं काहीतरी केलं पाहिजे शेतकऱ्यांसाठी. चला आपण भेटूया नंतर पुढच्या यावेळेस.